आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. मागच्या भागात आपण बघितलं स्वानंदीला बघायला पाहुणे आलेले असतात आणि ते पाहुणे बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर जातात. तेव्हा सगळे खूप एक्साईट होतात. सुष्ट स्वानंदीच्या गळ्यातच पडते. तेव्हा स्वानंदीला विचारतात की आवडला आहेत ना पोरगा. तेव्हा रोहनही बोलतो की मला पोरगा डिसेंट वाटला. तेव्हा स्वानंदी हो तर बोलते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो आपल्याला सगळ्यांना ठीक वाटतोय, पण स्वानंदीला आवडतो का? काय गं बाळा, आवडला आहे ना तुला पोरगा? तेव्हा स्वानंदी हो बोलते. स्वानंदीची आई बोलते काय त्याच्यात नाव ठेवण्यासारखं, इतकं चांगलं स्थळ आहे. मी देवापुढे साखर ठेवते. आणि स्वानंदीची आई देवापुढे साखर ठेवते. स्वानंदीच्या बापांना थोडेसे चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा काय झालं, तुम्ही गोळ्या नाही घेतल्यात का? तेव्हा स्वानंदी बोलते थांबा बसा इथे, मी गोळ्या आणते. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की तू राहू दे, तू सासरी गेल्यावर रोहन आहे ना, रोहनलाच करावं लागणार आहे हे सगळं. इकडे स्वानंदीची आई नंतर दुसऱ्या दिवशी तिकडच्या लोकांना फोन लावत असते आणि बोलते विहीनबाई फोन उचला, फोन उचला. काय झालं, या फोन काय उचलत नाही? यांना सांगायची काय गरज होती की वेळ द्या म्हणून? यांना राग आलाय की काय वाटतं? ती सारखा फोन लावत असते. इकडे स्वानंदी खूप टेन्शनमध्ये असते. आरशासमोर उभं राहून केस विंचरत असते. तेवढं तिथे सुश येते आणि सुश बोलते की ताई मी खूप खुश आहे, मस्त आहे ग पोरगा. हां फक्त त्याचं गाणं तेवढं ठेवलं ना, पण तू टेन्शन नको घेऊ, मी तुला आयपॉड गिफ्ट करेल. मस्त तो गायला लागला ना तर तू कानात आयपॉड घालून आपलं आपलं बसायचं. आणि ताई हम दिल दे चुके सनममध्ये पण अजय देवगण माहिती आहे ना कसा गायला होता जेव्हा ऐश्वर्याला बघायला जातो तेव्हा. असं त्यांचं दोघींचं बोलणं चालू असतं. आपले आनंद आणि निकिता समरला समजवत असतात. तेव्हा समरला वेगवेगळे उदाहरण ते देत असतात. लग्नामध्ये ॲडजस्टमेंट करावे लागतात रे थोड्याफार, असं तसं त्यांचं चालू असतं. तेवढ्यात मंदाकिनीचा समरला फोन होतो. तेव्हा समर बोलतो की रोहनच्या आईचा फोन. नाही नाही बाबा मी नाही उचलणार, निकिता तू बोल. निकिता बोलते नाही नाही मी नाही बोलणार. तेव्हा बोलतो की आनंद तू बोल. तेव्हा आनंद बोलतो मी त्यातला नाही आहे. तेव्हा समर बोलतो ही मैत्री. तेव्हा निकिता बोलते उचल नाही तर त्या इथे येईल. तेव्हा समर बोलतो नाही 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 उचलतो. तेव्हा फोन उचलल्यावर मंदाकिनी सांगते की अहो मी गुड न्यूज द्यायला फोन केला आहे बोल. तेव्हा समर बोलतो की काय स्थळ पसंत झालं? तेव्हा मंदाकिनी बोलते हो. तेव्हा समर बोलतो मी सांगितलं तुम्हाला मी 101 स्थळ आणेल म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते मी बघितलेल्या मुलाचं स्थळ पसंत आहे. तेव्हा समर बोलतो की अहो त्यांना काय स्थळ एक स्थळ पसंत करतील हो, पण त्यांनी कोणाला होकार दिला ते महत्त्वाचं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदीनेही होकार दिला. तर समर बोलतो की अतिशय छान महत्त्वाची बातमी दिली तुम्ही. तेव्हा फोन ठेवल्यावर समर निकिता आणि आनंदला सांगत असतो की बघितलं ना, तुम्ही माझ्या लग्नाची बोलणी करत होतात आणि तिकडे त्यांनी लग्न ठरवून होकारही दिला आहे. निकिता आणि आनंद त्याच्याकडे बघतच असतात. निकिता रोहनला बोलते कोण आहे तो मुलगा? हे बघ आपण हमी घेतली ना, मग आपण बघायला पाहिजे ना की तो कोण आहे तो मुलगा म्हणून. जर तो उद्या चांगला नाही निघाला तर? तेव्हा समर बोलतो रोहनच्या आईने त्यांच्यासाठी स्थळ पाहिले, आपल्याला काय करायचं? मी का जगाच्या सगळ्याच मुलींची हमी घेतली काय? ते बघतील त्यांचं. तेव्हा निकिता बोलते याला काय अर्थ आहे? समोर तू आत्ताच्या आत्ता स्वानंदीच्या आईला फोन कर आणि विचार कोण आहे तो मुलगा म्हणून, आपल्याला पण माहिती हवी आहे ना, याला काय अर्थ आहे? तेव्हा समोर म्हणतो आनंद. तेव्हा आनंद बी खुणवतो की निकिता बरोबर बोलते म्हणून. इकडे मंदाकिनी विहीनबाईला फोन लावण्यामध्ये व्यस्त असते, पण तिकडनं काय फोन उचलत कोण नाही. तेव्हा तेवढ्यात एक फोन येतो. तेव्हा मंदाकिनी पटकन उचलताना म्हणते विहीनबाई बोला बोला बोला. तेव्हा समोर बोलतो मी समर राजवाडे बोलतोय. तेव्हा म्हणतात समर तुम्ही? तेव्हा समर बोलतो की का हो लग्न तुमच्या मुलीचं ठरलं, तुमचा स्वर लगेच बदलला ना? तेव्हा मंदाकिनी बोलते की नाही नाही असं काही नाही आहे. तेव्हा समर बोलतो बघा तुमच्या मुलीचं लग्न ठरलं ही तुम्ही खूपच आनंदाची गुड न्यूज दिली आम्हाला. मंदाकिनी बोलते तुमच्या बहिणीच्या लग्नाचा अडथळा दूर केला ना? तेव्हा समर बोलतो की हो एकदमच छान बातमी ही, पण बाकी मुलगा काय करतो, काही व्यवस्थित सेटल बिटेल आहे ना? तेव्हा मंदाकिनी बोलते आई आहे भीतीची. तेव्हा मंदाकिनी बोलते की आता दोघी लग्नाची तयारी करायला लागावं लागेल, चला चला चला. तेव्हा समर बोलतो की खरंच करूयात की, आणि काही लागलं तर नक्की मला सांगा गरज वगैरे. तेव्हा मंदाकिनी बोलते गरज तर लागणारच, आता हुंडा किती घेतील कुणाला माहिती. तेव्हा समर बोलतो हुंडा कसे घेतील ते? तेव्हा समर बोलतो हुंडा घेणं हे कायद्याने गुन्हा आहे, हुंडा द्यायचाही नाही हुंडा घ्यायचाही नाही. पण तेव्हा मंदाकिनी बोलते काय हुंडा घ्यायचाही नाही द्यायचाही नाही? नंतर पूर्ण सावरते. हो तुमचं म्हणणं बरं आहे, हे जरी कायद्याने गुन्हा असेल ना तरी लोक कुठे पाळतात? हे बघा समर साहेब, तुम्हाला वाटतं की नाही तुमची बहीण सासरी सुखात राहावी, तसंच आम्हालाही वाटतं आमची लेक सासरी सुखात राहावी. जमाना बदलला आहे हो, लोक रीतीभाती पाळतात. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे आपण नंतर बोलूया, जेव्हा किंवा जे काही असेल ते मी रोहनला फोन करून सांगेन आणि फोन ठेवतो. तेव्हा समर एकदम शांतच बसतो. तेव्हा निकिता बोलते काय झालं?
तेव्हा समर बोलतो की अगदी भयंकर आहे भयंकर. तेव्हा निकिता बोलते ते दिसतंय, पण काय झालं त्या बोलल्यात काय? तेव्हा समोर बोलतो ती बाई हुंडा घेण्याबद्दल बोलत होती. तेव्हा आनंद बोलतो रोहनला तसं नाही वाटत ना. तेव्हा समोर बोलतो नाही नाही, तो अगदी साधा सरळ मुलगा आहे आणि त्याचे बाबा पण या तिघी बाई काय आहेत ना अगदी भयंकर आहे. तेव्हा निकिता बोलते स्वानंदी पण. तेव्हा समोर बोलतो हो ती पण तशीच आहे. तेव्हा स्वानंदीची आई स्वानंदी मागे इकडे बडबड करत असते की तू आणि तुझा बाप तुम्ही दोघंही ना. तेव्हा स्वानंदी बोलते आई तू बाबांना काही बोलू नकोस गं. काय बोललो आम्ही, वेळ तर मागितला होता ना. तेव्हा स्वानंदीची आई चिडते आणि बोलते की तुम्ही दोघांनी काही ठेका घेतला आहे का? तुला काही बोलायला तुझे बाबामध्ये येतात, तुझ्या बाबांना काही बोलायला गेलं की तू मध्ये येतेस. तुम्ही दोघं ना बिलकुल व्यवहारी नाही आहात. तेव्हा स्वानंदीची आई बोलते अगं वेळ कुठे आहे आपल्याकडे, अगं 35शी झाली आहेस तू, आता कसला वेळ मागतेस? तेव्हा स्वानंदीची आई बोलते अगं वेळ कसला मागतेस, 35शी झाली तू, अजून कुठला वेळ पाहिजे? एकदाचा होकार देऊन मोकळं होऊन जा ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुम्ही मोकळेच आहात. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं मुलांचे लग्न झाल्याशिवाय ते मार्गी लागल्याशिवाय कुठलेच आईबाप जगातले कुठलेच आईबाप मोकळे होत नाहीत. अगं जन्माला घातल्यावर त्यांचं पूर्ण काही झाल्यावर त्यांचं मार्गी लागल्यापर्यंत आईबापांना घोर लागून राहतो. तुझे बाबा बोलत नाही पण त्यांचंच आतून मन त्यांना खातं. कुठेही जा, हळदी कुंकवाला गेलो अगदी तरी लग्न जमलं का स्वानंदीचं, कुठे लग्नाला गेलो तरी लग्न जमलं का स्वानंदीचं, अगदी भाजीवाला सुद्धा विचारत असतो लग्न जमलं का स्वानंदीचं, पुढच्या वर्षी होईल असं हे सांगून आता कंटाळा आलाय मला या गोष्टींचा. तेव्हा स्वानंदी बोलते आई इतका स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. तेव्हा मंदाकिनी बोलते बिन लग्नाची पोरगी घरात असली ना तर आई बापांना स्ट्रेसच येतो. तुला म्हणून बाई सांगते तुझा हात जोडते तुझ्या पुढे लग्न कर. तेव्हा स्वानंदी बोलते काय बोलतेस आई तू? तेव्हा स्वानंदी बोलते मी लग्नाचं नाही म्हटली आहे का, फक्त वेळ मागते ना. तेव्हा स्वानंदीची आई बोलते का वेळ मागते, कशाला? उद्या जर तुझं लग्न झालं नाही, तुझ्या बाबांना काही झालं तर. तेव्हा स्वानंदी बोलते आई प्लीज असं नको बोलू. तेव्हा स्वानंदीची आई बोलते का नको बोलू, लोकांना काय सांगायचं? तेव्हा स्वानंदी बोलते काय सांगायचं लोकांना, मुळात गरजच काय त्यांना सांगायची, हा प्रश्न आपल्या घरातला आहे, आपला आहे, त्यांचं काय आहे लोकांचं? आणि ही माणसं माझ्या संसारात येणारे का संसार करायला? मी फक्त वेळ घेते, लग्न म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे का आई? तेव्हा मंदाकिनी बोलते आता ही गोष्ट तू मला शिकवते का, संसार करणं सोपी नाही. प्रत्येक बाईला आपल्या स्वप्नातला राजकुमार भेटेलच असं नसतं स्वानंदी, पण जो मुलगा आपल्याला भेटला आहे तोच आपल्या स्वप्नातला राजकुमार आहे. त्याचे सगळे गुणदोष पोटात घेऊन पुढे जायचं असतं, याला खरा संसार म्हणतात. समाज खूप बोलतो, त्याला कुठलेच उपचार नाही, याला उपचार म्हणजे एकच, त्यांच्या साक्षीने लग्न. स्वानंदी बोलते म्हणजे इतकाच क्रायटेरिया आहे का, म्हणजे आमच्यासारख्या मुलींना समाजात कुठेच जागा नाही का म्हणजे लग्न नाही झालं म्हणून? तेव्हा मंदाकिनी बोलते हो बाई हो, म्हणजे तुमचं काही रोल नाही का, एवढं शिकवलं तुम्ही आम्हाला, मी एवढं सगळ्यांसाठी करते ना आई, मी घरातलंही बघते बाहेरचंही बघते, इन्व्हायरमेंटल सायन्सची डिग्री घेऊन मी पर्यावरणाशी काहीतरी मिळतं जुळणं होण्याचा प्रयत्न करते, त्याचं वृद्धाश्रमासाठी काम करते, पर्यावरणाशी लोकांना अवेअरनेसचा प्रयत्न करते. आणि काय तर माझं लग्न नाही म्हणून? कुमारी मुलगी यापेक्षा सौभाग्यवती हा टॅग आपल्या समाजात महत्त्वाचा आहे. काय तर म्हणे लग्न करा, एकमेकांसोबत ॲडजस्टमेंट झालं नाही तरी चालेल, तरीही सगळं पोटात घालून संसार करा, आणि हे डिग्री काय तर ते बास्केटमध्ये गुंडाळून वरती ठेवून द्या. तिच्या कर्तृत्वाचा तुम्हाला अभिमान नाही का गं? काय तर म्हणे लग्न झाल्यावरच तिच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तरच तुम्हाला मान सन्मान भेटतो, बाकीच्या गोष्टी नाहीत का? अरे स्वतःच्या पायावर उभं राहा म्हणून का केलास अट्टहास? राहिलो आम्ही स्वतःच्या पायावर उभी नाही, पण तरी पण तुमची मान खालीच का, तर म्हणे माझं लग्न झालं नाही. बरं मला एक कळत नाही आई, मी स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वावलंबी आहे, पण अशा मुलीचा असण्याचा भाग तिच्या आईवडिलांच्या खांद्यावर कुठून येतो गं? कुठे आलोय आपण 21व्या शतकात, आणि हे काय विचार आहेत सतत घालून पाडून बोलायचं. तू म्हणतेस ना की तू बाहेर पडल्यावर तुला लोक बोलतात विचारतात, मी पण जेव्हा उंबरठा ओलांडून बाहेर जाते ना तेव्हा मी हे अनुभवलंय, काही वेगळं नाही. पण आई ते बाहेरचे आहेत ना, इथे आत आल्यावर आपण एकमेकांचे आहोत ना, आपण नाही का एकमेकांशी चांगलं वागू शकत? अगं सतत टोचून बोललंच पाहिजे का? आता नाही झालं लग्न माझं, यात माझा काय दोष आहे? आई मला सांग ना, मी प्रयत्न करत नाही का? मलाही वाटतं ना माझं लग्न व्हावं. तुम्ही सांगितलेल्या मुलांना जाते ना मी भेटायला, पण मी 38 वर्षाच्या मुलाला भेटते, मी 35ची, माझं वय 3 वर्षांनी लहान, पण त्याला 27ची मुलगी हवी, यात माझा काय दोष? साधी राहणी, उच्च विचारसरणी, या बाबाच्या विचारानं मला जगायला आवडतं. मी राहते साधी, गबाळी नाहीत पण मी साधी राहते, मला आवडतं. मी एखाद्या मुलाला भेटायला गेल्यावर त्याला बाजूच्या टेबलवरची भडक कपडे घाललेली स्टायलिश मुलगी आवडते, त्यात माझा काय दोष? ते समर राजवाडे ते चांगले आहेत,
त्यांना माणसांची पारख आहे, पण त्यांनी पारखून आणलेला मुलगा आणला होता ना माझ्यासाठी. आई त्याचं लग्न ठरलं होतं. त्याची होणारी बायको ही माझ्याकडे आली होती, तिच्या संसारासाठी भीक मागत होती, म्हणून मी मागे हटले. याच्यात माझा काय दोष सांग मला. वय वाढत आलं ना तर तेव्हा आम्हाला अनुभव असतो गाठीशी. आम्हाला पण असं वाटतं की आपण थोडं बघूया. निर्णय घेताना असं नको व्हायला की आपण काही चुकलोय. मग घेतला वेळ आम्ही चुकीचं वागतो. मग यात माझा काय दोष? करायचा आहे का? मलाही संसार करायचा आहे. मलाही वाटतं की माझंही लग्न व्हावं, माझ्या मुलींच्या वयासारखं मी सेटल व्हावं. पण आई नाही ठरवते ना माझं लग्न. आई मला कळतंय, मला तुझ्यातला त्रास कळतोय, पण मी पण बाई आहे ना आता. मग तू एक बाई म्हणून मला नाही का गं समजून घेऊ शकत? प्लीज. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला मिठी मारते आणि बोलते, रडू नकोस प्लीज, आणि तिला पाणी देते. तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला फोन करते. मंदाकिनीला प्रतीकच्या आईचा फोन येतो आणि स्वानंदी पाणी पित असताना बघते तर मंदाकिनी फोनवर बोलत असते, हा प्रतीकची आई, तुम्हाला हे सांगायला मी फोन करते की आम्हाला पसंत आहे प्रतीक. स्वानंदी हसायला पण येते आणि रडायला पण येते. तिथेच आजचा एपिसोड संपतो. प्लीज गाईज, अशाच रिव्ह्यूसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.